आज तुम्ही पाहू शकतात मी अक्षय तांदळे सरांच्या शेतावर आहे. सरांनी काकडीचा प्लॉट आपण तयार केलेला आहे. आपण नियोजन कसं केलेलं आहे सर काकडीचं? काकडीचं नियोजन आहे ना, पहिल्यांदा पोळी मारल्या, बारीक छोटे असे ढेकूर राहिले ते पण रोटर केले. रोटर केल्यानंतर त्याचे खत टाकलं, शेणखत टाकलं, डोस टाकले. त्याच्यानंतर आव्हाना कंपनीचा पेपर भेटला आम्हाला. बाकी वेदर दुसरे पेपर होते पण ते कमी मायक्रोनचे भेटायचे. 2-3 वेळेस फसगत झाली, पण यांनी चेक करून दाखवलं आम्हाला दुकानामध्ये. त्याच्यानंतर आम्ही पेपर घेऊन आलो, टाकल्यानंतर कमीत कमी आता 45 ते 50 दिवस होत आले पेपरला. पण पेपरमुळं काय झालं माहिती का, प्रकाश संश्लेषण मापात गेलं मध्ये. जेवढं ऊन गेलं नाही, गरम झालं नाही जास्त, थंडीत पण व्यवस्थित काम झालं त्याचंवालं. आणि झाडाची ग्रोथ व्यवस्थित झाली मेन. त्याच्यामुळं आम्हाला जास्त खर्च आहे ना जास्त येऊ नाही लागला. बरोबर. त्यातून टाकताना काहीच मल्चिंग पेपर फाटला, आव्हानाचा तसा काही प्रॉब्लेम आला का तुम्हाला? आतरताना तुम्ही रेडी होलमध्ये आणला की प्लेन आणला? नाही, रेडी होलमध्ये आणला. 2 फुटावरती होल होते, कारण की मला 2 फुटावरतीच पाहिजे होते. रेडी होलचा फायदा काय झाला तुम्हाला? फायदा एक झाला की जे आपण घरी होल मारतो ते व्यवस्थित पडते नाही, आणि त्यातले त्यात आपलं जे माप राहतं ते चुकून जातं. माप चुकतं. बरोबर. तसं याचंवाला आहे नाही, तंतोतंत माप राहतं, जेणेकरून ते व्यवस्थित झाडाची ग्रोथ व्हायला अंतर पण व्यवस्थित भेटतं पेपरला. समान अंतर, प्रॉपर अंतर भेटतं. आणि महत्वाचं म्हणजे जी आपण इनलाईन टाकलेली राहते, जेव्हा आपण होल पाडतो तेव्हा इनलाईन खराब होते. त्यामुळे रेडी होल उपलब्ध तुम्हाला चांगला व्यवस्थित मस्त ताणला पण नाही जास्त. ट्रॅक्टरच्या साह्याने अंतरला? नाही, आम्ही मजुरांकडून टाकला. ज्यावेळेस ते असे ओढत होते त्यावेळेस जास्त ताणला पण नाही गेला आणि व्यवस्थित राहिला. जेणेकरून फाटला पण नाही, काहीच नाही, व्यवस्थित फिट झाला.